जय गजानन माऊली। तर हा एक विशेष ब्लॉग विशेष सत्संगानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभाकर सणांचे काका आणि काकू यांच्याकडे विठुराजानगरमध्ये अक्षय तृतीय निमित्त होणारा खास सत्संग आणि आंब्याचा सत्संग म्हणून विशेष प्रचलित असणारा गणानाम सत्संग परिवारामधला हा एक वार्षिक सत्संग आहे। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सत्संग येणाऱ्या 17 मे 2025 रोजी शनिवारी होत आहे। तर याच सत्संगाच्या तयारीसाठी आम्ही सणांचे काका काकूंच्या घरी आलेलो आहोत आणि 3 वर्षापासून आता हे या सत्संगाचे कंटिन्युअसली 3रं वर्ष आहे। तर पहिल्या वर्षी आम्ही आंब्याचा झोका बनवला होता, त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी झोपडी बनवली होती, झोपडीत बाबांना बसवलं होतं। यावर्षी अजून काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात आहोत। तर एक छोटीशी हिंट देते, सो ती पण बाबांच्याच भजनातनं करूया। मुझे ले जाने को गजानन बाबा की, मुझे ले जाने को गजानन बाबा की, घुंगर वाली गाडी आई, घुंगर वाली गाडी। चला तर याच हिंटने ओळखा पुढे काय होतंय ते आणि या सगळ्या गोष्टी नक्कीच शेअर करेल 17 मेच्या सत्संगानंतर। तर भेटूया। सो मंडळी, आम्ही तयार आहोत आमची जी स्पिरिच्युअल क्रिएटिव्ह आयडिया आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी। सो कंटिन्यू करा आणि बघत राहा। जय गजानन। चला तर मंडळी आपण सुरुवात करूया। सो मेनली हा एक पुठ्ठा आहे आणि हा एक चौरंग आहे। सो तुम्ही गेस करा पुढे काय असू शकतं ते। आणि अजून एक हिंट इज की ही एक घमेली पण आहे। सो यातून तुम्ही गेस करू शकता। सबको मिलकर आनंद लेना है जी, आनंद लेना है। घुंगर वाली गाड़ी का भाड़ा नहीं देना है, सबको मिलकर आनंद लेना है जी, आनंद लेना है। जय जय बोलो गजानन बाबा की, जय जय बोलो गजानन बाबा की। घुंगर वाली गाड़ी आई, घुंगर वाली गाड़ी, घुंगर वाली गाड़ी आई, घुंगर वाली गाड़ी। The next day. सो आम्ही आता गोदावरी कॉलेजच्या समोर आलो आहे। तुम्ही बघू शकता इकडे गोदावरी कॉलेज आहे आणि आम्ही अथक प्रयत्नांनी एक दुकान शोधलंय जे आम्हाला बनवून द्यायला तयार झाले, ते पण विदाऊट कलर। पण होप सो आम्ही बरोबर करून घेऊ त्याला। सो ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला बनवून देणार आहे असं ते म्हणतात। सो बघूया काय होतंय ते। Later that night. जय गजानन माऊली। तर आत्ता वाजलेत रात्रीचे 1:15 म्हणजे 1:15। सो आता एवढ्या रात्री आम्ही काय करतोय, तर हे करतोय आम्ही आणि इथेच आहोत। परवा सत्संग आहे, स्टील हे अजून तारच आहेत, अजून ते पूर्ण काही झालेलं नाही आहे। होप सो हे लवकरात लवकर होईल आणि पूर्ण झाल्यावर आपण नक्कीच भेटूया। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल पूर्ण झाल्यावरती। सो तोपर्यंत बघत राहा। आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि आम्ही झाड बनवायला स्टार्ट केलं होतं जवळपास 12च्या दरम्यान। झाड इज द सेन्स खोड, त्याचं जे खालचं खोड आहे ते आम्ही कालच त्याला पेपरने रॅपिंग केली होती त्याची। बट ज्या फांद्या गेल्या आहेत मी आधी दाखवल्याप्रमाणे, तर त्या फांद्या ना अजून व्यवस्थित करण्यासाठी खूप कष्ट लागत आहे।
असं वाटतं की खूप सोपं आहे, लगेच होऊन जाईल, बट जेव्हा ग्राउंड लेवलला रियालिटी कळते तेव्हा समजतं की हे खूप कठीण आहे आणि मग टेन्शन यायला लागतं. बट काय नाही, आमच्यासोबत बाबा आहेत आणि बाबा करून घेतील आमच्याकडून. जसं 12व्या अध्यायामध्ये सुक्या झाडाला पालवी फोडली होती, तसंच बाबा आमच्याकडून याही झाडाला पालवी फोडून घेतील. सो अजून ते झाड दिसत नाही आहे ॲक्च्युली, बट होईल ते. सो झाल्यावरती मी दाखवेलच तुम्हाला. तोपर्यंत आम्ही अजून काय काय करतोय ते बघत राहा आणि आंबा महोत्सव सत्संग विशेष व्लॉग एन्जॉय करा. भेटूया परत. Next day. The next day. तर नमस्कार मंडळी, आणि फायनली आम्ही घरी आलोय, ज्याची उत्सुकता होती. सो मी आधी सांगितलं होतं आम्ही गोदावरी कॉलेजजवळ एका कामासाठी गेलो होतो. सो ते काम आमचं फायनली झालंय आणि काकू पूजा करताय. ते कोणाची पूजा करताय ते तुम्हाला लवकरच मी दाखवते. सो हे आहेत आमचे 2 बैल जे खूप याच्याने भेटलेत आम्हाला, आणि ही आहे बैलगाडी. सो ही होती हिंट घुंगरवाला गाडीची, आणि हे अजून थोडं इन प्रोसेस आहे. ते पूर्ण झाल्यावर पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. One hour later.